NIA अनमोल बिश्नोईला अटक करणार आहे। अटक केल्यानंतर अनमोल बिश्नोईला कोर्टात हजर केलं जाणार आहे। गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्यात आलेला आहे आणि कोर्टात हजर केलं जाणार आहे। एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे आता अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलेला आहे आणि त्या दरम्यानचा हा एक अतिशय महत्त्वाचा फोटो, सर्वात पहिला फोटो आपण TV9 मराठीवर बघतोय। अटक केल्यानंतर अनमोल बिश्नोई याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्यात आलेला आहे। अनेक मोठ्या कटांमध्ये अनमोल बिश्नोईचा हात होता आणि अनमोल बिश्नोई आता भारतात आलेला आहे। अमेरिकेतून त्याला भारतात आणण्यात आलेला आहे। NIAची ही मोठी कारवाई आपल्याला पाहायला मिळते। गँगस्टर अनमोल बिश्नोई हा NIAच्या ताब्यात आहे आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय। पहिला फोटो हा समोर आलेला आहे ज्यामध्ये गँगस्टर अनमोल बिश्नोई आपल्याला दिसतोय। अनमोल बिश्नोईला आता कोर्टातही हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढे कोर्टाचा नेमका काय निर्णय असतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। कशी कारवाई पुढे केली जाणार हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अनेक कट आजपर्यंत अनमोल बिश्नोईने रचलेले आहेत। गँगस्टर अनमोल बिश्नोई याच्या संदर्भातली ही अतिशय मोठी अपडेट आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात। प्रमोद, आपण पाहतोय अनमोल बिश्नोई याला अखेर आता NIAने आपल्या ताब्यात घेतलेला आहे, भारतातही आणलेलं आहे। पुढे कशी कारवाई होणार आहे, काय अपडेट? सेजल, ज्यावेळी अमेरिकेतून त्याला डिपोर्ट केलं गेलं होतं दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरती, त्यानंतर पहिल्यांदा NIAने त्याच्या अटकेची कारवाई केली, कारण NIAने त्याला अटक केलेली नव्हती। त्याच्यावरती खूप मोठे गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत अनमोलवरती आणि त्याच्यावरती बक्षीस देखील ठेवलं होतं। सगळ्यात महत्त्वाचा गुन्हा कुठला असेल सेजल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटामध्ये अनमोल बिश्नोई याचा थेट समावेश होता आणि ती सगळ्यात मोठी केस होती। त्या अनुषंगाने आता त्याला अनमोलला पुढच्या काही मिनिटांमध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाईल। कोर्ट नेमकं कशा पद्धतीने त्याला रिमांड देतं, कारण NIAकडे हीच मागणी केली जाते की जास्तीत जास्त दिवसांची NIA कोठडी आम्हाला मिळावी, कारण अनेक गोष्टींचा उलगडा तपास अनमोलकडनं करून घ्यायचा आहे। म्हणून NIA जास्तीत जास्त दिवसांची कोठडी आता मागेल। कोर्ट कशा पद्धतीने किती दिवसांची कोठडी देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसोबतच गायक सिद्धू मुसेवाला ह्याच्या देखील हत्येचा आरोप अनमोल बिश्नोई याच्यावरती होता। खंडणी गुन्हे असे मोठे मोठे गुन्हे अनमोल आणि त्याच्या भावावरती दाखल आहेत। त्यामुळे पुढचा तपास कसा होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण सेजल, अनमोलच्या NIAच्या ताब्यात किंवा NIAने अटक केल्यामुळे अनमोलला पुढच्या गोष्टी खूप सोयीस्कर होणार आहेत। लॉरेन्स बिश्नोईच्या तपासामध्ये लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेण्यात लॉरेन्स बिश्नोईच्या अनुषंगाने कुठले कुठले धागेदोरे पुढे मिळतात तेही बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्या दृष्टीनं अनमोलची अटक NIAने केलेली ती खूप मोठी अटक आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार। निश्चितच ही अतिशय मोठी कारवाई म्हणावी लागेल। प्रमोद, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। तर आपण पाहतोय अनमोल बिश्नोईला NIAने आता ताब्यात घेतलेला आहे आणि अनेक मोठ्या स्वरूपाचे गुन्हे हे अनमोल बिश्नोईवरती दाखल आहेत। अमेरिकेतून आता अनमोल बिश्नोईला भारतात आणण्यात आलेला आहे। खरं तर हा अतिशय महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी पार करण्यात आलाय।